युद्धाचा आता पुढचा अंक सुरू झालेला आहे। गेले 15 दिवस इराणवरती अमेरिका आणि इस्रायल हवाई हल्ले करत होता। आता इराणमध्ये थेट लष्कर घुसवण्याच्या तयारीमध्ये अमेरिका आहे का असा प्रश्न पडतोय आणि याचं कारण म्हणजे अमेरिकेचे 2200 हून अधिक कमांडो हे आखाताकडे आता रवाना झालेले आहेत। तब्बल 2200 कमांडो आणि USS त्रिपोलीसह 3 मोठ्या युद्धनौका अमेरिकेमधून आखाताकडे मरीन एक्सपिडिशन युनिट अंतर्गत रवाना झालेले आहेत। ABC न्यूजच्या वृत्तानुसार अमेरिकन नौदलाच्या उभयचर जहाजांवरती त्या पाठवण्यात आलेले युनिट म्हणजेच 31वी मरीन एक्सपेडिशनरी युनिट आहे। ही युनिट साधारणपणे जपानमध्ये तैनात असते आणि अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांड अंतर्गत इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये ती कार्यरत असते। या युनिटमध्ये प्रगत विमानांचा देखील समावेश आहे आणि त्यामध्ये F-35 लाइटनिंग 2 लढाऊ विमानांची स्क्वॉड्रन आणि बेल बोईंग V-22 ऑस्प्रे टिल्ट रोअर विमानांची स्क्वॉड्रन ही देखील आहे आणि ह्याच आता इराणच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यामुळे या युद्धाचा आता नवीन अंक हा सुरू होणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। हे युद्ध दुर्दैवानं आणखीन काही आठवडे चिघळेल असं त्या ठिकाणी वाटतं, पण असं जरी असलं तरी फुल फ्लेज्ड वॉर लढण्याची इराणची त्या ठिकाणी क्षमता नाही। याच्याशी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी याच्यात सांगतो। सध्या जे होत आहे की USS त्रिपोली ही युद्ध नौका आता जी अमेरिकेची आहे ती इराणच्या दिशेने त्या ठिकाणी जाते। या युद्ध नौकेसोबत 2500 मरीन्स म्हणजे थोडक्यात अमेरिकेचे कमांडो जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत। मग हे जर जात आहेत तर हे एम्फिबियस असॉल्ट म्हणजेच एक प्रकारे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ रक्षण करण्यासाठी पाण्यामध्ये हे लढाई करू शकतात, त्याचबरोबर जमिनीवर जाऊन सुद्धा हे त्या ठिकाणी एम्फिबियस असॉल्ट म्हणजे जमिनीवर सुद्धा लढाई करू शकतात। मग खरोखरच अमेरिकेचा हा डाव आहे का की सत्तांतर करण्यासाठी म्हणा किंवा हे युद्ध पुढे लांबवण्यासाठी एक प्रकारे जमिनीवर बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे अमेरिकन सोल्जर्स तिथे उतरवायची सुद्धा त्यांची तयारी आहे का, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं आणि माझ्या मते ही डेंजरस मूव्ह आहे आणि नक्कीच याच्यानंतर जे आहे युद्ध आणखीन चिघळेल। आणि युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे असं उत्तर दिलेलं आहे। 15 दिवसांनंतर देखील ट्रम्प यांच्याकडे माघारीचा कोणताही प्लॅन दिसत नाहीये। इराणवरती अवकाळा आली आहे, सगळं ढासळलंय असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। I can't tell you that. I mean, I have my own idea about what good is to do. It'll be as long as it's necessary. They've been decimated. Their country's in bad shape. The whole thing is collapsing. If you read some of the fake news, it's like, oh, they're doing wonderfully. They're not doing wonderfully. They're doing the opposite. They're doing as bad as you can have. I would say this. I won't give you time, but we're way ahead of schedule. And can you comment on... Militarily, we're way ahead of schedule. आणि दरम्यान तिकडे अमेरिकेच्या बगदादमधल्या दूतावासावरती हल्ला करण्यात आलेला आहे आणि हल्ल्यानंतर दूतावासाच्या इमारतीमधून धुराचे मोठे लोळ पसरलेले आहेत। इराणनं ड्रोन हल्ला केल्याची सध्या माहिती समोर येते। दूतावासावरील रडार सिस्टीमला इराणकडून लक्ष्य करण्यात आलेलं आहे। इराणनं आत्मघातकी ड्रोनद्वारे हल्ला केल्याचं वृत्त हे सध्या समोर येत आहे। आणि सौदी अरेबियातील अमेरिकेच्या दूतावासावरती देखील हल्ला करण्यात आलाय। दूतावासामधून धुराचे प्रचंड असे लोट बाहेर पडतायत आणि ही दृश्य सध्या समोर आलेली आहेत। सौदी अरेबियातली ही दृश्य आहेत। सौदी अरेबियातील अमेरिकेच्या दूतावासावरती हल्ला चढवण्यात आलेला आहे आणि परिसरामध्ये धुराचे लोट सध्या दिसून येत आहेत। आणि पुढचे एक अपडेट पाहूयात। इराकमध्ये अमेरिकेचं विमान हे कोसळलेलं आहे। विमान दुर्घटनेमध्ये 6 अमेरिकेच्या जवानांचा मृत्यू झालेला आहे। अमेरिकेकडून सातत्यानं विमान हल्ले हे चढवण्यात येत आहेत आणि याचमध्ये विमान दुर्घटना घडलेली आहे। विमान दुर्घटनेमध्ये तब्बल 6 अमेरिकेच्या जवानांचा मृत्यू झालेला आहे। आणि त्याबरोबरच इराणच्या वायुदलानं अमेरिकेचं एक ड्रोन पाडलंय। बंदर अब्बास शहरामध्ये इराणनं MQ-9 हे ड्रोन पाडलेला आहे। या ड्रोनचा उपयोग टेहळणी आणि त्याचबरोबर हल्ला या दोन्हीसाठी होतो। जवळपास 1800 किलोमीटर स्फोटकं वाहून नेण्याची या ड्रोनची क्षमता आहे आणि हेच ड्रोन आता पाडण्यात आलेले आहे।
सौदी अरब अमिरातमधील शारजामध्ये अमेरिकेच्या एका टँकरवरती हल्ला करण्यात आलेला आहे. हल्ल्यानंतर टँकरला प्रचंड अशी आग देखील लागलेली आहे आणि तीच ही दृश्य समोर आलेली आहेत. या टँकरवरती हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर याला आग देखील लागलेली आहे. आणि आखाती देशातील युद्धाचा चीनला देखील फटका बसलेला आहे. चीनमध्ये पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. इंधनाच्या किमती या वाढण्याच्या भीतीमुळे पेट्रोल पंपावरती या वाहनाच्या रांगा लागल्याचं सध्या दिसून येत आहे. चीनमधली ही सगळी दृश्य आहेत. पेट्रोलच्या किमती या वाढतील या भीतीमुळे इथल्या पेट्रोल पंपाच्या बाहेर या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलंय.